नुसा पेनिडा अशी प्लेस जी बालीमध्ये बीचसाठी खूप फेमस आहे। इकडे केलिंकिंग बीच, डायमंड बीच, ब्रोकन बीच, अतुआ बीच हे फेमस असे बीच आहेत। तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी प्राजक्ता आज तुम्हाला आमच्या नुसा पेनिडाच्या 2 दिवसाच्या ट्रिपची सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे। तर आम्ही नुसा पेनिडाला कुठे राहिलो, ट्रान्सपोर्टेशन, स्टे, त्याबरोबर आम्हाला इकडे किती खर्च लागला, कुठे कुठे फिरलो, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मात्र विसरू नका। 3 दिवस उबुद मध्ये राहिल्यावर आम्हाला नुसा पेनिडाला यायचं होतं। तर बेस्ट वे टू ट्रॅव्हल फ्रॉम उबुद टू नुसा पेनिडा इज फेरी। 500 to 750 रुपीज पर्यंत पर पर्सन चार्जेस असतात। त्याबरोबर ही फेरी 1 आवरची असते। या फेरीमध्ये प्रॉपर सीट असतात, त्याबरोबर तुमचं लगेज उचलणं ठेवणं हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड असतं। प्रत्येक 1 आवरला यांच्या फेरी असतात। तर आम्ही मस्त इकडे समुद्राचा छान असा व्ह्यू आणि आनंद घेत या फेरीचा आनंद घेतला। नुसा पेनिडाला पोहोचल्यावर फेरीवाल्यांनीच आम्हाला लगेज उतरून दिलं। जिकडे आमचा स्टे होता त्यांनी आम्हाला पिक अँड ड्रॉप देखील दिलेलं होतं। आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या रिसॉर्ट कडे। तर बेसिकली नुसा पेनिडा आणि उबुद मध्ये तुम्हाला खूप डिफरन्स बघायला भेटेल। तर नुसा पेनिडा मध्ये तुम्हाला सगळीकडे समुद्र आणि पाणी बघायला भेटेल। आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टवर। खूप सुंदर अशी ही प्लेस होती। गुगलवर पॉझिटिव्ह रिव्ह्यू आणि फोटोज बघून आम्ही ही प्लेस बुक केलेली होती। याचं नाव होतं उमाह प्राहू बंगलो। पर रूम आम्हाला 1900 रुपये पर डे लागलेला होता। तर इकडल्या रूम मध्ये एसी होता, रूम देखील खूप सुंदर होता आणि हो, सी व्ह्यू देखील होता। असा हा स्टे होता। इवन मॉर्निंगला ब्रेकफास्ट देखील इन्क्लूड होता। आता लंच करून आणि फ्रेश होऊन आम्ही निघालेलो आहोत आमच्या पहिल्या स्पॉटला। जाताना आम्ही एक स्कूटी रेंट केली। तिचं रेंट होतं 250 रुपीज पर डे। 21 किलोमीटरचं डिस्टन्स होतं। जाताना आम्हाला खूप सुंदर असे छोटे छोटे गावं, त्याबरोबर हिरवगार रस्ता, घाट याचा आनंद घेत आम्ही पोहोचलेलो आहोत केलिंकिंग बीचला। तर केलिंकिंग बीचचा व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही आधी बघितलेलाच असेल, कारण खूप सगळ्या लॅपटॉपचा ऑटो डेस्कटॉपला प्रोफाईल पिक्चर म्हणून केलिंकिंग बीचचा फोटो असतो। हा जेवढा वरून सुंदर दिसतो आणि फोटोजेनिक दिसतो ना, तेवढाच डेंजर आणि चॅलेंजिंग आहे। कारण याचा ट्रेक खूप जास्त टफ आहे। डिस्टन्स जरी कमी असेल तर डायरेक्टली स्ट्रेट आहे, त्यामुळे तुम्ही एकतर फिट किंवा तुमच्याकडे कम्फर्टेबल फुटवेअर असेल तरच तुम्ही हा ट्रेक करू शकता। तर खूप सगळे लोक फोटोज किंवा व्हिडिओ हे वरूनच काढून जातात, पण आमचं ठरलं होतं की सगळ्या ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी करायच्या। वरून बघून जाण्यात काय मजा ना। जाताना मी व्हिडिओ काढले नाही, कारण परत तेच फोन पडला की संपलं। तर या सुंदर बीचचा आणि या सुंदर असा सनसेटचा आनंद घेत आम्ही आमचा फर्स्ट डे संपवला। सेकंड डे ऑफ नुसा पेनिडा। सकाळी 5 ला उठून आम्ही निघालेलो होतो डायमंड बीच साठी। इकडे खूप लवकर सकाळ होते, 8 वाजता तर ऊन देखील पडलेलं होतं। सकाळी आम्ही मस्त सनराइज आणि थंड थंड हवेचा आनंद घेत पोहोचलेलो आहे डायमंड बीचला। तर डायमंडच्या शेपचा बीच आहे, त्यामुळे याला डायमंड बीच असं नाव पडलेलं आहे। सकाळी 6:30च्या आसपास आम्ही इकडे पोहोचलो। केलिंकिंग बीचपेक्षा डायमंड बीच जरा कमी टफ आहे आणि सकाळी कोणी जास्त नव्हतं, पण त्यामुळे आम्हाला एकदम प्रायव्हेट बीच असल्याची फिलिंग आली। तर हा बीच देखील खूप जास्त सुंदर आहे।
होते सकाळचे 8. इकडले 8 म्हणजे आपल्या भारतातल्या 2 वाजेच्या बरोबर असं कडक ऊन पडलेलं होतं. आम्हाला भूक देखील खूप लागलेली होती, त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि लंच केलं. आता आपण आलोय आपल्या सेकंड डेच्या सेकंड डेस्टिनेशनला. तर ब्रोकन बीचला ब्रोकन बीच का म्हणता हा बीच बघून तुम्हाला लगेच समजून येईल. इकडे खूप जास्त गर्दी होती, त्याबरोबर मला ब्रोकन बीचच्या कंपेअर मधनं केलिंग किंग आणि डायमंड बीच जास्त आवडला. ब्रोकन बीचला तुम्हाला खाण्याची किंवा नारळ पाण्याची वगैरे देखील सोय आहे. हे होते आपले नुसा पेंडाचे 2 दिवस. होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करा. काही सजेशन, रिकमेंडेशन किंवा काही क्वेश्चन्स असेल तर ते मला कमेंट मध्ये कळवा. आणि हो, आतापर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तेवढं करायचं मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, ज्यामध्ये आपण बालीच्या शेवटच्या डेस्टिनेशनला जाणार आहोत, म्हणजे कुटाला. तोपर्यंत बाय बाय.